राज्याची आर्थिक स्थिती बिघडली। लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत लवकरच 1500 वरून आता 500 रुपयांवर आणि नंतर शून्यावर येणार, संजय राऊतांचं विधान। अजित पवार निधी देत नाहीत, शिंदेंची शहांकडे तक्रार, संजय राऊतांचा दावा। राज्याच्या आर्थिक स्थितीमुळे अजितदादाही सध्या चिंतेत, राऊतांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंकडून मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर, मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होते। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेचा नवा व्हिडिओ व्हायरल। बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशतीची मोठी परिस्थिती। सिद्धिविनायक बिडवलकर अपहरण हत्या प्रकरणावरून वैभव नाईक यांचं वक्तव्य। कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा वैभव नाईकांचा आरोप। पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी रामपाल कश्यप हे गेल्या 14 वर्षांपासून अणवाणी। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्यक्ष भेटून कश्यप यांना दिली आहेत पादत्राणं। बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपी गुजरातच्या वडोदरामध्ये रहिवाशी, चौकशीला हजर राहण्याकरता पोलिसांची आरोपीला नोटीस। आणि मेहुल चोक्सीला भारतात आणण्यात अडचणी येण्याची चिन्ह, चोक्सीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया लांबलचक असल्याचं कायदेतज्ञांचं मत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।